सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Good morning, student. Today we are going to learn a new lesson on page number 90 in our new book. Topic number 2.6. Great scientists have a questioning mind. List three of your favorite people. To which of the following categories do they belong? Add a new category if necessary. तुमच्या आवडत्या 3 लोकांची नावे लिहा. पुस्तक क्रमांक 90 वरील कोणत्या वर्गात कंसात प्रकारात ती नावे येतात हे सांगा. फॉर एक्झाम्पल, लॉयर उज्ज्वल निकम, बिझनेसमॅन मुकेश अंबानी, सिंगर लता मंगेशकर, क्रिकेट प्लेयर सचिन एंड धोनी, सायंटिस्ट Dr. APJ Abdul Kalam. Dr. APJ Abdul Kalam was the President of India from 2002 to 2007. He was awarded Bharat Ratna for his contribution to the scientific research and modernization of defense technology in India. He loved children. His books and ideas have inspired many young Indians. In this passage, he talks about another great Indian scientist, C.V. Raman. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे 2002 ते 2007 या कालावधीत भारताचे राष्ट्रपती होते. वैज्ञानिक शोध आणि संरक्षण तंत्रज्ञानातील आधुनिकीकरण यातील योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते मुलांना खूप आवडत. त्यांची पुस्तके आणि कल्पना ह्या सर्व भारतीयांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. या धड्यामध्ये मात्र ते आपल्याला C.V. रामन या महान शास्त्रज्ञाविषयी सांगणार आहेत. ग्रेट सायंटिफिक माइंड्स आर रेसलेस विथ क्वेश्चन्स. दे कीप आस्किंग, व्हाय डज दिस हॅपन? Can I make it better? Or what more can this do? या पॅरेग्राफ मधले काही आपण शब्दांचे अर्थ पाहूया. सायंटिफिक म्हणजे शास्त्रीय किंवा शास्त्रशुद्ध. रेसलेस म्हणजे तळमळणारा. क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न. महान वैज्ञानिक मने त्यांच्या पुढील प्रश्नांमुळे तळमळत असतात. ते विचारत राहतात, असं का घडतं? मी यात काही सुधारणा करू शकतो का? किंवा याच्या आधारे अधिक काय आपल्याला करता येईल का? लेट अस स्टडी द लाईफ ऑफ अ ग्रेट सायंटिस्ट who lived in the same era as Einstein but about 5,000 kilometers east of Germany in India. एक महान शास्त्रज्ञ जे आइन्स्टाईनच्या काळात पण जर्मनीच्या पूर्वेला 5,000 किलोमीटरवर भारतात राहत असत, त्यांच्या जीवनाचा आपण अभ्यास करूया. Born in Tiruchirappalli in southern India in the year 1888, Raman grew up to be one of the greatest scientists in India. He was a bright student right from the start and was deeply interested in optical science and acoustics. This is what perhaps led him to discover that the mridangam and the tabla produce more melodious sounds than any other percussion instrument. He was fascinated by colorful things, be it a flower, butterfly or a gem. He kept seeking knowledge about everything around him. या पॅसेज मधील आपण काही शब्दांचे अर्थ पाहूया. ऑप्टिकल म्हणजे दृकशास्त्र. पर्कशन इन्स्ट्रुमेंट म्हणजे ठेका धरून वाजवता येणारे तालवाद्य. अकोस्टिक्स म्हणजे ध्वनिशास्त्र
किंवा श्रवणशास्त्र. टू बी फॅसिनेटेड म्हणजे आकृष्ट होणे. इसवी सन 1888 मध्ये दक्षिण भारतात तिरुचिरापल्ली येथे जन्मलेले रामन हे भारतातील अतिशय महान शास्त्रज्ञांपैकी म्हणून एक उदयाला आले. अगदी प्रारंभापासून ते एक अत्यंत हुशार विद्यार्थी होते. दृकशास्त्र आणि श्रवणशास्त्र यात त्यांना सखोल स्वारस्य होते. कदाचित यामुळेच त्यांनी असा शोध लावला की इतर कोणत्याही तालवाद्यापेक्षा मृदंग आणि तबला अधिक कर्णमधुर ध्वनी निर्माण करतात. रंगीबेरंगी वस्तूंचे त्यांना आकर्षण वाटत असे, मग ते एखादे फूल असो, फुलपाखरं असो किंवा रत्न असो. आपल्या परिसरातल्या प्रत्येक वस्तूची माहिती मिळवण्याच्या त्या प्रयत्नात असत. He became a scholar in sound and sound related physics. One day a ship sailed from the port of London towards Calcutta. On board was young C.V. Raman, who had delivered a lecture on the acoustics of the violin in London. He was now on the ship's deck, gazing at the blue waters of the ocean. यामध्ये स्कॉलर म्हणजे विद्वान, साऊंड म्हणजे ध्वनी, रिलेटेड फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राशी संबंधित. डेलिव्हर अ लेक्चर म्हणजे व्याख्यान देणे. ध्वनी आणि ध्वनिविषयक भौतिकशास्त्र यातील ते एक अभ्यास विद्वान झाले. एके दिवशी लंडन बंदरातून कलकत्त्याच्या दिशेने एक जहाज समुद्रावरून प्रवास करत निघाले आणि त्या जहाजामध्ये होते एक तरुण सी.व्ही. रामन. व्हायोलिन या वाद्याचे ध्वनिशास्त्र या विषयावर त्यांनी लंडनमध्ये व्याख्यान दिले होते. जहाजाच्या मजल्यावर ते आता उभे होते. ते समुद्राच्या अथांग निळ्या पाण्याकडे रोखून पाहत होते. As he glanced up the sky, which was of the same shade as the ocean, a series of questions popped up in his head. Why are both the sea and the sky blue in color? What is the science behind this occurrence? इथे ग्लान्सचा अर्थ निरखून पाहणे आणि अकरन्स म्हणजे घटना. समुद्रासारखीच रंगछटा असलेल्या आकाशाकडे त्यांनी निरखून पाहिलं. तेव्हा त्यांच्या डोक्यात एक प्रश्नावली उभी राहिली. समुद्र आणि आकाश या दोघांचाही रंग निळा का? या घटनेच्या मागे कोणते बरं विज्ञान आहे? His mind seemed to suggest that the reason could be the scattering of light by water molecules. However, his theory was yet to be proved scientifically. याच्यामध्ये सजेस्ट म्हणजे सूचित करणे, रिझन म्हणजे कारण, स्कॅटरिंग म्हणजे विखुरणे, मॉलिक्यूल म्हणजे परमाणू आणि प्रूव्ह सायंटिफिकली म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करणे. त्यांचे मन असे सूचित करत होते की पाण्याच्या परमाणूकडून होणारे प्रकाशाचे विकिरण हेच त्या रंगसाम्याचे कारण असावे. परंतु हा सिद्धांत अजून वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध व्हायचा होता. When the ship anchored off Calcutta, the young man immediately went on to conduct experiments to prove his theory. His research in optics, the science of light, resulted in the discovery of the Raman effect. यामध्ये रिसर्च म्हणजे संशोधन, ऑप्टिक्स म्हणजे दृकशास्त्र आणि रमन इफेक्ट म्हणजे रमन परिणाम. जहाजाने कलकत्त्यापाशी नांगर टाकला आणि आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी प्रयोग करण्याच्या दृष्टीने तो तरुण माणूस ताबडतोब निघून गेला. दृकशास्त्रातील त्यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणून रामन परिणामाचा शोध लागला. He announced it to the scientific world in March 1928. The discovery won him the Nobel Prize for Physics in 1930. It was the first time this prize was awarded to an Asian. The day he discovered the Raman effect, 20th February, was later declared as National Science Day.
अनाउन्स म्हणजे घोषणा करणे, सायंटिफिक वर्ल्ड म्हणजे वैज्ञानिक जगात, नोबेल प्राइज म्हणजे नोबेल पारितोषिक, फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र किंवा पदार्थ विज्ञान, अवॉर्डेड म्हणजे प्रदान करणे, डिस्कवर म्हणजे शोधणे, डिक्लेअर म्हणजे घोषित करणे, नॅशनल सायन्स डे म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन. मार्च 1928 मध्ये त्यांनी वैज्ञानिक जगतामध्ये घोषणा केली. या शोधाने त्यांना 1930 मध्ये पदार्थ विज्ञानाचे नोबेल पारितोषिक मिळवून दिले. कोणत्याही आशियाई व्यक्तीला हे पारितोषिक प्रदान करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांनी रामन परिणाम शोधून काढला. तो 28 फेब्रुवारी या दिवशी. पुढे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित केला गेला. Even before this, his contribution to the science of optics had been acknowledged and he was elected fellow of the Royal Society in 1924. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे योगदान देणे, एक्नॉलेज म्हणजे मान्यता देणे. याआधीच दृकशास्त्रातील त्यांच्या योगदानाला मान्यता मिळाली होतीच आणि 1924 मध्ये त्यांनी रॉयल सोसायटीचे फेलो म्हणजे सभासद म्हणून निवड झाली. You would have learnt about the Raman effect in detail at school, but do you know the discoveries subsequently help in determining the internal structure of some 2000 chemical compounds. इथे सबसिक्वेंटली म्हणजे तदनंतर, इंटरनल म्हणजे आंतरिक, केमिकल कंपाऊंड म्हणजे रासायनिक संयुगे. तुम्ही रामन परिणामाबाबत शाळेत तपशीलवार शिकला, पण तुम्हाला हे माहीत आहे का, यानंतरच्या शोधाने नंतरच्या काळात सुमारे 2000 रासायनिक संयुगाची आंतरिक संरचना निश्चित करण्यात सहाय्य केले. And can you guess what the cost of the equipment that Raman used to prove this theory was? A measly 200 rupees. इथे इक्विपमेंट म्हणजे साधन सामुग्री, मिजली म्हणजे क्षुल्लक. आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी रामन यांनी वापरलेल्या साधन सामुग्रीची किंमत किती होती ठाऊक आहे तुम्हाला? क्षुल्लक 200 रुपये. Raman strongly felt that scientists should not be confined to laboratories to solve scientific problems. They should search around themselves and find those answers in accordance with nature. For the essence of the science lies in dependent thinking and hard work and not in equipment. How true? Though the oceans and the sky have always been blue in color, it needed a questioning mind with a scientific outlook to find the reason behind it. इथे टू बी कन्फाइंड म्हणजे बंदिस्त असणे, लॅबोरेटरीज म्हणजे प्रयोगशाळा, सॉल्व म्हणजे सोडवणे, सायंटिफिक प्रॉब्लेम्स म्हणजे शास्त्रीय अडचणी, अकॉर्डन्स इन अकॉर्डन्स विथ याचा अर्थ च्या अनुसार. रामन यांचं ठाम मत होतं की वैज्ञानिक समस्या सोडवण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयोगशाळांमध्येच कोंडलेले असू नयेत. त्यांनी स्वतःच्या परिसरात शोध घ्यावा आणि निसर्गाला अनुसरून उत्तरे शोधावी, कारण विज्ञानाचे सार सर्वस्व स्वतंत्र विचारात आणि कष्टांत असते, साधन सामुग्रीत नव्हे. किती खरं आहे हे. समुद्र आणि आकाश हे रंगाने जरी कायम निळेच होते तरी त्यामागचं कारण शोधण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या जिज्ञासू मनाची गरज होती. English workshop. Now first, prepare a life sketch of Dr. C.V. Raman based on this lesson.
Dr. C.V. Raman was born in Tiruchirappalli in the year 1888. Now second, he was a bright student right from the start. He was fascinated by colorful things. He was interested in optical science and acoustics. He was delivered a lecture in London. He began to wonder about the color of the sky. He was elected Fellow of the Royal Society in 1924 for his contribution to the science of optics. He announced the Raman effect in 1928. He won the Nobel Prize for Physics in 1930.